नमस्कार मंडळी. तर चला आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचे मस्त असे शेजवान नूडल्स विथ इंडियन टच. तर चला, यासाठी इथे मी घेतलेले आहेत 4 पॅकेट नूडल्स. हे 8 ते 10 लोकांसाठी मी बनवत आहे. त्यानंतर इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये हे नूडल्स छान उकळून घेतलेले आहेत. त्यामध्ये एक 5 मिनिटासाठी हे नूडल्स मी उकडून घेतलेले आहेत आणि चाळणीमध्ये गाळून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत. गाजर, सिमला मिर्च, पत्ताकोबी, कांदापात आणि कांदे. हे सगळे मी बारीक कट करून घेतलेले आहेत. तुम्ही इथे मोठ्या मोठ्या स्लाइस पण करून घेऊ शकता. बारीक करण्याचा एवढाच उद्देश होता की जेणेकरून मुलं हे यामधली भाजीही बाजूला काढणार नाहीत आणि नूडल्स हे आपले हेल्दी बनतील. त्यानंतर इथे मोठ्या पातेल्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये छान कांदा परतून घेतलेला आहे. त्यानंतर इथे सर्व भाज्या मी एक एक करून टाकत आहे आणि त्याही परतवून घेत आहे. हे सर्व आपण हाय फ्लेमवरती करायचं आहे. चायनीज हे शक्यतो हाय फ्लेमवरच केलेलं जास्त छान लागतं. ह्या सर्व भाज्या अशा छान आपण एक 5 मिनिटासाठी छान परतवून घेऊया. भाज्या ह्या पूर्ण शिजल्या गेल्या नाही पाहिजे, अर्धवट शिजल्या पाहिजेत. त्यानंतर इथे मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकलेली आहेत आणि आपण इथे सगळे सॉसेस टाकून घेऊया. त्यामध्ये मी ग्रीन चटणी टाकलेली आहे. त्यानंतर इथे रेड चटणी टाकलेली आहे. त्यानंतर इथे नूडल्सचा मसाला मिळतो तोही इथे मी टाकलेला आहे. त्यानंतर इथे मी शेजवान चटणीही टाकलेली आहे. शेजवान चटणी ही तुम्ही जास्त प्रमाणात टाका किंवा तुम्हाला जसं हवं त्यानुसार तुम्ही ते ॲड करू शकता. त्यानंतर इथे मी सोया सॉस टाकलेला आहे आणि छान हे मिक्स करून घेतलेलं आहे. याला तुम्ही 5 मिनिट तेलावरती छान परतून घ्या. त्यानंतर आपल्या भाज्यांना छान असं तेल सुटेल. बघू शकता याचा कलर खूपच सुंदर आलेला आहे. याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. बघू शकता. त्यानंतर इथे मी थोडंसं व्हिनेगर ॲड केलेलं आहे. खूप थोडंसं टाकलेलं आहे. त्यानंतर इथे मी कांदापात ॲड केलेली आहे. हेही छान परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आपले शिजवलेले अर्धवट नूडल्स एक 5 मिनिटासाठी शिजवले होते आपण, ते इथे आपण ॲड करणार आहोत. त्यानंतर इथे मी स्प्रिंग अनियन टाकलेलं आहे, म्हणजेच कांद्याची पात पण टाकलेली आहे आणि छान असं हलक्या हाताने आपण नूडल्स मिक्स करून घेणार आहोत. बघू शकता याचा कलर हळूहळू खूप सुंदर येत आहे. हे एकदम हलक्या हाताने तुम्ही छान परतून घ्या. बघू शकता अप्रतिम असे नूडल्स झालेले आहेत आणि नूडल्स हे सुट्टे सुट्टे झालेले आहेत, एकमेकांना चिटकलेले नाही आहेत. त्यानंतर इथे अजून थोडंसं स्प्रिंग अनियन मी टाकलेलं आहे. बघू शकता सुंदर असा कलर आलेला आहे. बघता क्षणी खावंसं वाटेल. सुंदर. नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. शेजवान नूडल्स आहेत मस्त. तुम्ही कराल फस्त. आवडलं तर नक्की कमेंट करा.